हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी कस्टर्ड मिल्कशेक बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी जेली बनवणार आहे. तर ही मँगो जेली बनवायची आहे. जेली बनवण्यासाठी मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जेलीचे जे पूर्ण पाकेट आहे ना, तर यामध्ये मिक्स करायचं आहे. तर जेलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असतात, तर त्यामध्ये मी मँगो फ्लेवर वापरत आहे. हे दोन्ही मिक्स केलेलं आहे. आता यानंतर आपण काय करायचं आहे, गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहे त्याला. गरमीच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी अशा प्रकारचे कस्टर्ड तुम्ही घरी बनवू शकता. आता याला आपण गरम करायला ठेवायचं आहे. तर ह्याला आपण जास्त गरम करायचं नाही आहे. 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहे. तर ही गरम असतानाच आपण एका पसरट भांड्यामध्ये ओतायचे आहे. हे पहा, असे ताटामध्ये ओतून घ्यायचे आहे. त्यानंतर याला रूम टेम्परेचरवरती थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. यानंतर एका बोलमध्ये आपण काय करायचं आहे, सब्जा सीड्स घ्यायचे आहेत. हे पहा, सब्जा सीड्स. यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि अर्धा तासासाठी हे भिजत ठेवायचं आहे. मिल्कशेक बनवण्यासाठी त्यामध्ये आपण 5 ते 6 बदाम घेतलेले आहेत. तर त्यानंतर काजू घेतलेले आहेत. यानंतर चारोळे घ्यायचे आहेत. अक्रोड, वेलची. आता हे सर्व आपण काय करायचं आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, आता बारीक झालेलं आहे. कस्टर्ड मिल्क बनवण्यासाठी असं तुम्ही जास्तीचं करून ठेवला तरी चालेल. त्यानंतर हे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ह्या दुधामध्ये आता हे सर्व मिक्स करायचं आहे. आता हे पळीने हलवून आपण काय करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये साखर मिक्स करायची आहे. साखर जवळजवळ आपण 1 वाटी घ्यायची आहे. हे पहा, ह्यामधीलच 1 वाटी दूध थोडं वेगळं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, व्हॅनिला कस्टर्ड आपण 1 चमचा घालायचा आहे. तर हे कस्टर्ड घालताना आपण थंड दुधामध्येच घालायचं आहे. थंड दुधामध्ये घातल्याने ते व्यवस्थित विरघळते, नाहीतर गरम दुधामध्ये घातल्याने त्याला काय होतात, गुठळ्या होण्याची शक्यता असते. आपण गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर या गरम दुधामध्ये जाता आपण हे कस्टर्ड ओतायचं आहे. हे पहा, दूध आता चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये हे मिक्स करायचं आहे आणि याला आपण काय करायचं आहे, सतत हलवत राहायचं आहे. कस्टर्ड ओतल्यामुळे याला काय होतं, दाटसरपणा यायला चालू होतं दुधाला. हे पहा, आता हे आपलं दूध तयार झालेलं आहे. आता याला आपण थंड करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, जी जेली सेट करायला ठेवलेली आहे ना, त्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा, असं आपण काय करायचं आहे, त्याला कट करून घ्यायचे आहे. छोटे छोटे पीस काढायचे आहेत याचे आपण. जेली बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एका पॅकेटला 2 वाट्या पाणी वापरायचं आहे. जास्तीचे पाणी झाले तर जेली तुटायची शक्यता असते. पहा, आता आपली जेली कशी तयार झालेली आहे. तर याचे पीस तुम्ही छोटे छोटे केला तरी चालतील किंवा ह्याच्यापेक्षा छोटे केला तरीही चालेल. तर हे पहा, जेली कशी छान तयार झालेली आहे. यानंतर आता दूध पाहूया, दुधाला कशी उकळी आलेली आहे पहा. आता याचे काय करायचं आहे, आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला आपण थंड होऊ द्यायचं आहे. हे पहा, दूध आता थंड झालेलं आहे. यामध्ये आता आपण काय करायचं आहे, सब्जा सीड्स टाकायचे आहेत. हे पहा, सब्जा सीड्स. यामुळे काय होतं, शरीराला थंडावा मिळतो. यानंतर यामध्ये आपण जी तयार केलेली जेली आहे ना, ती मिक्स करायची आहे. हे पहा,
हे पहा, कस्टर्ड मिल्क आता आपलं तयार झालेलं आहे. यानंतर हे आपण काय करायचं आहे, फ्रीजला थंड करायला ठेवायचं आहे. गरमीच्या दिवसामध्ये असं ड्रिंक नक्कीच तयार करा. चला तर आता आपण सर्व करूया. तर यामध्ये मी काय करणार आहे, थोडी जी जेली उरलेली आहे ना ती घालणार आहे. हे पहा, आता यामध्ये यावरती काय करायचं आहे, आपण कस्टर्ड मिल्क ओतायचं आहे. यामध्ये आता आईस क्यूब घालायचे आहेत. हे मिल्क ड्रिंक आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.